स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये। मी आज एक नवीन सुरुवात करत आहे आणि त्यामुळेच आज पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करीत आहे। सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करूया आणि फ्रेश हवा घेऊया। बाहेर निघाल्यानंतर सकाळचं जे वातावरण असतं ते अगदी मनाला प्रसन्न करणारं असतं आणि एकदम असं ताजं वाटते आपल्याला, की आपण पॉझिटिव्हिटी वाटते। दिवसभराची जी थकान असते आपल्याला ती पूर्णपणे निघून गेलेली असते। तर आज माझी सुरुवात झालेली आहे मॉर्निंग वॉकपासून। घरी आल्यानंतर सर्वात आधी खिडकीतले दरवाजे ओपन केले। बाहेर पक्ष्यांचा चहचहाट ऐकू येत होता। नंतर विंडो ओपन करून घेतल्या। मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर म्हटलं पटापट घरची कामे करून घ्यावी, कारण की ऊन भरपूर झालेलं आहे आणि मला बाहेर जायचं आहे। घरच्यासाठी भरपूर खरेदी करून आणायची आहे, किराणा आणायला जायचं आहे। तर म्हटलं लवकरात लवकर घरची कामे मी आटपून घेते। थोडं सोप्याचं काम आहे, सोपा व्यवस्थित करून घेते, झाडू पोछा करून घेते आणि लवकर जाते, कारण की लवकर जाईल तर लवकर येणं होईल। नंतर मला शॉप पण ओपन करावं लागतं। तर भेटते मी तुम्हाला, चला।
हे बघा मैत्रिणींनो, मी डीमार्टमधून किती सारे शॉपिंग करून घरी घेऊन आलेली आहे. यामध्ये भरपूरशा अशा वस्तू आहेत ज्या मला 2 ते 3 महिने आरामात निघून जाणार आहे. त्याच्यामध्ये मी घरी लागणारे किराणा आणि काही सामान आणलेले आहे. खाली बसून शूट करायचा वेस आहे की एवढं भारी सामान मी वरती उचलू शकत नाही आणि ते तुम्हाला दाखवणं शक्य नाही वरती. आणि हा माझा लाडाचा कुत्रा, लाडाचा डॉगी जॅक आहे. याचं नाव जॅक आहे आणि हा मला खूपच आवडतो. आणि कधी पण असा बसलो आपण की हा आपला प्रेम व्यक्त करायला माझ्याकडे येतो. बघा कसं दाखवत आहे. चल हो बाजूला जॅकू, चल चल तर चला आपण सामान बघूया मी काय काय आणलेलं आहे. खाली बसते म्हटलं आणि छान व्यवस्थित तुम्हाला सामान जे पण मी आणलेलं आहे ते तुम्हाला थोडं बहुत दाखवते. एवढं दाखवणं तर शक्य नाही आहे कारण की हे जे आहे हे आहे चिन्नोर राईस आहे ते. आणि ही ॲक्च्युली 30 किलोची पूर्ण बोरी आहे. यात पूर्ण चिन्नोर तांदूळ आणलेला आहे कारण की डीमार्टमध्ये मला हाच तांदूळ व्यवस्थित वाटला. छान सुगंध येतो बनवल्यानंतर एकदम चविष्ट आणि सॉफ्ट होतो. म्हणून ही 30 किलोची बोरी आणलेली आहे. आणि यामध्ये महिन्याचा किराण्यामध्ये याच्यात जास्त म्हणजे जे आपल्याला नेहमी जास्त प्रमाणात लागतं त्याच्यात आहेत डाळ, रवा, साबुदाणा, शेंगदाणे आणि ह्या सर्व वस्तू आहेत ज्या जास्त यूज होतात घरी. त्यामुळे ही तर नाही दाखवू शकणार, पण थोडं बहुत आहे जे मला तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचं आहे. आणि ते आपल्या बायांच्या खूप आवडीचं वस्तू असतात. तर चला आपण बघूया की मी काय आणलेलं आहे. त्याचबरोबर हा एक तेलाचा पिंप घेऊन आलेली आहे जो खूप दिवस चालतो आपल्याला. ही महिन्याची ग्रोसरी आहे जी आहे भांड्याचं लिक्विड, निरमा पावडर, हँडवॉश, सोप, निरमा, रिन साबण महिन्याला जे लागते आपल्याला. त्याचबरोबर ही 2 कार्पेट म्हणा किंवा रनर म्हणा, ही मी 2 आणलेली आहे. एक ही आहे आणि सेम कलरचे आणलेले आहेत 2 आणलेले आहेत. ह्या मी कशासाठी आणलेले आहे, खूप छान आहेत, सॉफ्ट आहेत आणि खूप भरपूर असे लांब आहेत. आणि ही मला 465ला एक आलेली आहे. अशा मी ह्या 2 घेऊन आले आहे. ह्या मी कशासाठी आणले आहे मी तुमच्याशी एक दिवस जरूर शेअर करेन. आणि त्याचबरोबर 2
डोरमेटसुद्धा घेऊन आलेली आहे. 2 डोरमेटमध्ये ही मला एक फक्त 130ला पडलेली आहे. बघू शकता 130ला आलेली आहे. ही एक छान आहे, माझ्या हॉलला मॅच करणारी आहे, मला ही आवडली. आणि एक ही आहे, ही सुद्धा छान आहे. ही बहुतेक प्रिंटेडमध्ये आहे, याला आता 3D प्रिंट म्हणतात. ही मला 149 म्हणजे 150ला आलेली आहे. हा सुद्धा कलर छान आहे, जो की परफेक्ट दिसेल हॉलला. असे 2 आणले आहेत. आणि त्याचबरोबर हे बिल आहे, जे की मला तुम्हाला दाखवायचं वाटत आहे. बघा, एवढी सारी शॉपिंग झालेली आहे आपली. आणि टोटल बिल अमाऊंट आपलं निघालेलं आहे, सॉरी इथून खाली झालेली आहे ही आपली शॉपिंग 9,570 रुपयाची. म्हणजेच कुल मिला के 9,500चे आज मी घरात सामान घेऊन आली आहे. बघूया आता आपण दुसरी बॅग्स ओपन करू. खूप गरम होतो आहे, कारण की मला सकाळी वेळ मिळाला नाही, शॉपला जात असते, त्यामुळे सकाळी अनबॉक्सिंग करणं वेळ मिळत नाही किराणा खोलायला. तर मी म्हटलं डीमार्टमधून आल्यानंतर आपण सायंकाळी निवांत सायंकाळीला म्हणजे सायंकाळ म्हणजेच रात्रीला, त्याच रात्रीला मी हे बाहेर काढलं. त्यात घरात लागणारी ग्रोसरी आहे. हे रॉक सॉल्ट आहे, जो की आम्ही खातो. हे निरमा पावडर पुन्हा एकदा. आणि तोष, हा माझ्या जॅकचा तोष आहे. आणतात त्याचबरोबर बेसन, आणि आपल्या बायकांचा आवडतं मी असे हे ग्लास कंटेनर आणलेले आहेत. मी डीमार्टमधून भरपूर असे कंटेनर आणलेले आहेत, पण हे पहिल्यांदा शूट करत आहे, तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावे. हे 2 आणलेले आहेत आणि त्याचबरोबर हे 2 आणलेले आहेत. आणखी हे रोज गोल्ड टाटा सिम्पली बेटर कच्ची घनी तेल आले. मस्टर्ड ऑइल आहे, इथे मस्टर्ड ऑइल 2 आणलेले आहे. मग हे घरी लागलेले चिकन पास्ता, पॅकेट, आणि हे गूळ पावडर आणलेली आहे, कारण की आम्ही चहामध्ये साखर घेत नाही आता, आणि हा गुळाचा चहा पितो, त्यामुळे गूळ पावडर आणलेली आहे. आणि हे चिक्की, राजमा, सोप, मेथी आणि खोबऱ्याचा डोल, खोबरा डोल, गरम मसाला, हिंग, आणि हे मेथी. मेथी म्हटलं, सॉरी काय ह्याला काय म्हणतात,
जे आपण आचारामध्ये यूज करतो ते. तर असा हा माझा घरचा किराणा आहे. किराणा तर सर्वांच्याच घरी सेमच असतो, त्याच्यात काही विशेष दाखवण्यासारखं नाही आहे. पण म्हटलं चला आज पहिल्यांदा मी व्हिडिओ शूट करत आहे तर तुमच्याशी शेअर करावं, त्यासाठी ही अनबॉक्सिंग केलेली आहे. ही अनबॉक्सिंग एवढं करणं शक्य नाही कारण की याच्यात खूप मोठं सामान आहे. ते मी आता नंतर करेल. बस एवढं छोटं मोठं सामान आणलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवलं. आता याच्यात मी बघते, याच्यात मी ह्याच्या 2 ग्लास कंटेनर आणलेले आहेत. याच्यात मी स्नॅक्स भरणार आहेत. स्नॅक्ससाठी आणलेले आहे हे. आणि हे जे आहे छोटेवाले आणले आहे, याच्यात मी मीठ किंवा बघते आणखी काहीतरी जमेल ते ठेवण्यासाठी आणलं आहे. तर ठीक आहे, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.